नमस्कार मित्रांनो, 6 जूनच्या भागामध्ये उमा पळत जाते, पण दाराबाहेरच उभा असते. मनात म्हणते, नाही नाही, मला आज जावंच लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. आज मला कुणी बाहेर ढकललं ना, ढकलून लावलं ना, तरी मी आज जाणार. ती आता आज जाते आणि तिला रघुनाथची खुर्ची दिसते. उमा त्यावरून हात फिरवायला लागते. तिचं लक्ष जातं त्यावरील चपलांकडे. खुर्चीवर रघुनाथच्या चपला बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं. आता ती पळत देवघरात जाते. देवासमोर दिवा पण नसतो आणि त्यांच्यासमोरील फुलं पण कोमजलेली असतात. उमा देवाला म्हणते, माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. ती आता देवासमोरील फुलं काढते आणि देवपूजा करते. इकडे रघुनाथ दाजीच्या फोटोला नमस्कार करतो आणि उमाला आवाज देतो. ओवी म्हणते, दादा काही हवं आहे का? रघुनाथ म्हणतो, नाही, ते बाहेर चाललो ना. नाही म्हणजे बाहेर जाताना उमाला विचारायची सवय लागली आता. मी जर तिला सांगितली नाही ना, ती उगाचच काळजी करते. ओवी विचारात पडते. आपली प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आणि यांची वेगळी, पण यांची पद्धत किती छान आहे ना. रघुनाथ म्हणतो, ओवी बाळा येतो आम्ही. इकडे उमा दिवा लावते आणि आरती करायला लागते. तिच्या घंटीचा आवाज ऐकून बंधू म्हणतो, वहिनी, अशी तर पूजा वहिनी करायची, म्हणजे दादा वहिनी आलेत. तो आता पळतच देवघरात जातो आणि वहिनी म्हणून तिच्या शेजारी बसतो. तो पहिले हात जोडून उमाला नमस्कार करतो आणि नंतर देवाला. आता उमाची पूजा संपते. बंधू म्हणतो, वहिनी बरं झालं तुम्ही आलात, पण मला माफ करा वहिनी, मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आता उमा त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, बंधू भाऊजी, अहो देवाला दिवा नाही दिसला म्हणून मी आले. तो वहिनी दादा ते अहो ते नाही आले. ते आता जाण्यासाठी हॉलमध्ये येते. बंधू तो, वहिनी बसा ना जरा वेळ. उमा म्हणते, नको, मी जाते. तेवढ्यात लाली ओरडते, थांब उमा. काय गं, ह्या घरात पाऊल कसा टाकलास? ह्या घराचा मोह नाही सुटला ना? उमा म्हणते, तसं नाही लालीताई. लाली म्हणते, तसंच आहे. तुझा नवरा तर मोठ्या तोऱ्याने बोलला होता. ह्या घरामधील मला काहीच नको, माझा ह्या घरावर काहीच हक्क नाही. मग काय गं, कुठल्या हक्काने तू या घरात आलीस? उमा म्हणते, लालीताई ती देवपूजा. लाली म्हणते, मावशी आणि भाची सारखी घुसखोरी करतात. ती तुझी भाची रात्री आली होती घरामध्ये आणि आता तू. उमा म्हणते, लालीताई अहो देवाला दिवा नव्हता आणि त्यांच्यासमोरील फुलं पण कोमजली होती. आता लाली मोठ्याने ओरडायला लागते. सगळेच पळत येतात. शिनू हसून म्हणतो, उमाई तू आलीस? लाली म्हणते, थांब शिनू, पुढे नाही यायचं. काय गं उमा, ह्या घरात घुसायचं होतं तर कशाला नाटकं करायची, घर सोडायची? बंधू म्हणतो, ताई तू आता तोंडाला आवर घाला. उमा म्हणते, बंधू भाऊजी. बंधू म्हणतो, वहिनी तुम्ही थांबा आता. तुमच्यावर झालेले कुठले आरोप आता मी सहन करणार नाही. वहिनी घरामध्ये लग्न करून आली तेव्हापासून तिच्या देवपूजेमध्ये कधीच खंड पडला नाही. वहिनी परदेशात गेली तेव्हा दादा पूजा करायचा. आणि कसं आहे ना ताई, ज्यांना इष्टिटीत हिस्सा हवा आहे त्यांना ह्या घरातील देवांची काही काळजीच नाही आहे. 2 दिवस झाले देवासमोर दिवा लावला नाही. जर घरामध्ये हक्क हवा असेल ना, तर घराची जबाबदारी निभावायची धमक पण हवी. लाली बोट करून बोलायला लागते. बंधू म्हणतो, हे मी नाही, आई म्हणायची. हे आत्ता मला कळतंय. कांता म्हणतो, बरोबर आहे बंधू. मंजू आणि लालीला प्रॉपर्टीमधील हिस्सा तर हवा आहे, पण संस्कारांचं काय? ते हिश्श्यात मिळत नाही ना, ते उपजत असावे लागतात. घरातील मोठ्यांचं अनुकरण करून ते आपल्यामध्ये रुजवावे लागतात. बंधू म्हणतो, भाऊजी अहो कुणाला सांगताय तुम्ही? यांच्यावर जर संस्कार असते ना, तर आज ही वेळच येऊ दिली नसती ह्या बायकांनी. आता मंजू आणि लालीकडे हात करतो. लाली म्हणते, बघितलंच ना उमा, काय चाललं ह्या घरात? हेच हवं होतं ना तुला, झालं का? तुझं समाधान झालं? उमा म्हणते, नाही हो नाही बंधू भाऊजी. लाली म्हणते, मग काय करू? आरती ओवळू? तुझ्यावरून भाकरी तुकडा ओळून टाकू? आता कांता मोठ्याने ओरडतो, लाले आवर घाल स्वतःला. लाली म्हणते, हिने आवर घातली? काय गं उमा, एवढी बाहेर गेली तरी आमच्या संसारातली लुडबुड तू काही कमी केली नाही. देव माझ्या घरात आहे ना, मग त्यांची पूजा करायची की नाही करायची, त्यांच्यासमोर दिवा लावायचा की नाही लावायचा हे मी ठरवणार. तुला ना आमची पंचायत करायची काही एक गरज नाही आहे. एवढी जर काळजी आहे ना देवाची, तर उचल देव आणि घेऊन जा तुझ्याबरोबर मांगऱ्यात. शिनू म्हणतो, आई बस झालं आता, किती खालच्या थराला जाणार?
अगं आपण आपलं घर सोडलं ना, तेव्हा दादामामाने आणि उमाईने आपल्याला आधार दिला. उमाईच्या जागेवर दुसरी कुणी असती ना, हे तुझे काय वागतेस ना, ते तिने समजून घेतलं असतं. सांग ना, ज्या माणसाने आपल्या डोक्यावर आपल्याला छत दिलं, त्यांच्याशी असं वागतेस तू? आई, तुला कसं काही वाटत नाही? ज्या माणसांचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे, त्या माणसांशी असं वागतेस तू? ह्या घरातील देवासारख्या माणसांना तू घराबाहेर काढलंच आहे, पण जे देव आपल्या घरामध्ये वाडवडिलांपासून आहे, आज त्यांनासुद्धा तू बाहेर काढायला निघालीस. लाली म्हणते, शिनू तू पण बंधू शिनू आणि कांता तिच्यावर ओरडायला लागतात. आता उमा रडत म्हणते, शिनू बास झालं. बंधू भाऊजी, मी तुमच्यापुढे हात जोडते. माझ्यासाठी तुम्ही वाद नका घालू. माझं चुकलं. माझ्या हातून ही चूक पुन्हा नाही होणार. बंधू हात जोड म्हणतो, नाही वहिनी, आमचंच चुकलं आहे. मीच तुमची माफी मागतो. माझंच दुर्लक्ष झालं. पण वहिनी, मी तुम्हाला वचन देतो, जोपर्यंत तुम्ही घरात येत नाही तोपर्यंत देवघरातील देव ही माझी जबाबदारी. त्यांच्या पूजेमध्ये मी तरी खंड पडू देणार नाही. लाली मुरका मारते तर मंजू रागाने बघत असते. चारूला मात्र खूप हसायला येतं. उमा हात जोड म्हणते, काळजी घ्यावा. लालीताई, येते मी. लाली म्हणते, मोठी वर तोंड करून गेलात ना, मग तुमच्या मानात राहायचं. दिलेला शब्द पाळायचा. येते नाही, जाते म्हणायचं. आता मात्र मंजू आणि चारू स्माईल करतात. उमा बाहेर जाते. तिचं लक्ष जातं तर कोपऱ्यात उभा राहून ओवी सगळं ऐकत असते. उमा तिला म्हणते, ते आम्ही बोलत होतो. ओवी म्हणते, मावशी, मी सगळं ऐकलं, चल घरी. उमा म्हणते, ओवी अगं, यांना ह्यामधील तेवढ्यात रघुनाथ येतो. ओवी म्हणते, दादा ते. उमा म्हणते, अहो. रघुनाथ म्हणतो, उमा काहीच बोलू नका. तो तिला पकडून म्हणतो, या. तेवढ्यात निशी येते आणि म्हणते, आई, ओवी, आईला काय झालं? बरी ना ती? ओवी म्हणते, हो हो मावशी, ठीक आहे, काहीच नाही झालं. रघुनाथ तुम्हाला घेऊन जात असतो. ओवी आणि ओवी बोलायला लागतात. तेवढ्यात रघुनाथ म्हणतो, ओवी, निशी, चला. उमा म्हणते, तुम्ही रागावलात ना माझ्यावर? आता रघुनाथ तिला घरी घेऊन जातो आणि बेडवर बसवतो आणि म्हणतो, मी आलोच. उमा म्हणते, हे रागवले माझ्यावर? कधी न बोलता असे जात नाहीत. ओवी म्हणते, मावशी, अगं दादा तुझ्यावर कधीच नाराज होणार नाही, कारण त्यांना माहिती ना, तू कधीच काही चुकीचं करत नाही. तेवढ्यात रघुनाथ येतो. दैजेच्या फोटोसमोर एक सुपारी ठेवतो आणि त्याला फूल वाहतो. दैजेसमोरचा दिवा लावतो आणि उदबत्ती ओवळतो आणि म्हणतो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. उमा, आपली मूळ जागा सोडून आपण देवाला इथे आणू शकत नाही. तो तिकडे राहून सगळ्यांवर लक्ष ठेवेल. आपला देव ही आहे ना. आपण आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आपल्या आईकडं बोलू शकतो ना. आता ओवीला खूप आनंद होतो. आता रघुनाथ एवढा छान समजवतो की सगळेच खुश होतात आणि दाजीला नमस्कार करतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.